नमस्कार मैत्रिणींनो, मी सुनीताज रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। आज आपण करतोय डाळ बाटी। त्यासाठीचं साहित्य आपण बघणार आहोत। आपण बाटी बनवतोय त्यासाठी आपण इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। 10 चपात्या होतील एवढं पीठ आहे हे। बारीक रवा घेतलाय अर्धी वाटी तेल घेतले, ओवा घेतलाय 1 टेबलस्पून, सोडा घेतलाय अर्धा टेबलस्पून, बेकिंग पावडर घेतली 1 टेबलस्पून आणि चवीनुसार मीठ। आता आपण गव्हाच्या पिठात बारीक रवा घालून घेणार आहोत। त्यानंतर मीठ, बेकिंग पावडर, सोडा आणि ओवा हे घालून घेणार आहोत आणि तेल आपण गरम करून घालणार आहोत। हे सगळं आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत। आता आपलं तेल छान गरम झालेलं आहे। आपण यात तेल घालून घ्यायचं। तेल गरम आहे, मग असं साईडने मिक्स करून घेणार आहोत। आता याला आपण छान गोळा मळून घेणार आहोत। आपण तेलात पीठ हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे। आपलं हे पीठ बट्टीचं छान असं मळून तयार झालेलं आहे। जास्त कडक नाही मळायचं असं आणि जास्त पातळ पण नको आहे, मीडियम। आता आपण याचे गोळे करून घेणार आहोत। आपण सर्व गोळे बनवून घेतलेले आहेत ह्या पद्धतीने। आता आपण कढईत पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि कढई खराब होऊ नये म्हणजे खाली काळी होऊ नये म्हणून आपण लिंबू घालून घेतोय। त्यावर आपण तेल लावून चाळण ठेवलेली आहे। आता पाण्याला उकळी येईपर्यंत वाट बघूया। पाण्याला छान उकळी आलेली आहे। अशा पद्धतीने आपण आता बाटी ठेवलेली आहे। आपण त्यावर झाकण ठेवणार आहोत आणि 15 मिनिटं फुल गॅसवर याला वाफवून घेणार आहोत। 15 मिनिटं झालेली आहे। आपण गॅस बंद करून घेऊ आणि बट्टी बघूया। आपले बट्टे छान झालेले आहेत। आपण आता याला थंड करून घेऊया। आपली बाटी छान थंड झालेली आहे। आता आपण त्याला अशा वेगवेगळ्या शेपमध्ये कट करून घेऊ। आपल्याला आवडेल त्या शेपमध्ये कट करून घेऊ शकतो आणि आपलं तेलही छान गरम झालेलं आहे। आता आपण याला तळून घेणार। प्रकारे आपली बाटी तळून झालेली आहे। आता आपण याला काढून घेणार आहोत। आपण डाळ बनवतोय त्यासाठीचं साहित्य आपण बघणार आहोत। आपण तुरीची डाळ घेतली पाऊण वाटी आणि पाव वाटी मूग डाळ घेतली, ती स्वच्छ धुवून घेतली। 1 टोमॅटो घेतलाय, चिंच घेतली, गूळ घेतलाय, आलं, लसूण, हिरवी मिरची आणि खोबरं त्याचं वाटण करून घेतलंय। इथं कढीपत्ता घेतलाय, कोथिंबीर घेतली, कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर घेतली, हळद घेतली आहे आणि हिंग घेतलाय, चवीनुसार मीठ, मोहरी आणि जिरे। आता आपण डाळ शिजवून घेणार आहोत। डाळ शिजवतानाच आपण त्यात टोमॅटो, चिंच आणि गूळ घालून घेणार आहोत। आता आपण 3 शिट्ट्या होईपर्यंत ही डाळ कुकरमध्ये शिजवून घेऊ। आपली डाळ छान अशी शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण डाळीला फोडणी करून घेतोय। आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे पातेल्यात। आपलं तेल गरम झालेलं आहे। आपण मोहरी घालतोय, जिरे, हिंग, लाल मिरची, कढीपत्ता आणि आपण ते आलं लसूण खोबरं मिरची त्याचं वाटण करून घेतलं ते घालतोय। छान फ्राय करून घेऊ आपण 1 मिनिटासाठी। आपल्या खोबऱ्याचा आणि लसणाचा कलर छान असा ब्राऊन झालेला आहे। आता आपण मसाले घालून घेतोय। आपण कांदा लसूण मसाला, मिरची पावडर, हळद पावडर घालतोय। छान मिक्स करून घ्यायचंय। कोथिंबीर घालतोय।
आता आपण यात डाळ घालून घेतोय. छान मिक्स करून घेऊ. चवीनुसार मीठ घालूया. यात थोडं पाणी घालून घेऊया. आता याला उकळी येऊपर्यंत वाट बघू. आपल्या डाळीला छान उकळी आलेली आहे, आपण बघू शकता. आपली डाळ आंबट गोड तिखट अशी छान तयार झालेली आहे. आपण याला बाटीबरोबर खाऊ शकतो. आता आपण गॅस बंद करून डाळीला एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आपली डाळ बाटी थाळी खाण्यासाठी तयार झालेली. डाळ बाटी चूरमा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.